श्री स्वामी समर्थ. आज्ञाचक्र. आपण मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध या चक्रांचा आपण अभ्यास केला, विचार केला, त्यावर चर्चा केली. आता आपण आज्ञाचक्राविषयी थोडी माहिती घेणार आहोत. ज्याप्रमाणे अनाहत चक्र हे मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर या 3 चक्रांवरती हे ताबा ठेवत असतं, त्यांचा संयम ठेवतं किंवा त्यांची स्पंदनं नियंत्रित करण्याचं कार्य करतं, त्याचप्रमाणे आज्ञाचक्र हे अनाहत चक्र आणि विशुद्धी चक्र या 2 चक्रांवरती ताबा आणि नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. आपण घेतलेला दीर्घ श्वास तो मूलाधार चक्राला भेदन करून जेव्हा हळूहळू वर येतो, तो वर येत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दैत्य, शक्ती, वाहन या सर्व गोष्टींची अनुभूती येत येत आपण पुढे येत असतो. ही अनुभूती आपल्याला आपल्या उन्मनी साधनेकडे, उन्मनी स्थितीकडे नेण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असते. ही उन्मनी स्थितीची जी झलक आहे किंवा जी एक चुणूक आहे ती आपल्याला आज्ञाचक्रामध्ये आपल्याला थोडी जाणवू शकते. आज्ञाचक्र हे आपल्या धिरांध्रीमध्ये म्हणजे भुवयांच्या मध्यभागी इथे आपल्या हे स्थित असतं. आज्ञाचक्राचा अर्थ हा अतीव ताकद, अधिकार आणि अधिपत्य आहे. आपल्यामध्ये असलेली अतीव ताकद, एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला निर्माण झालेलं कौशल्य, निर्माण झालेली ताकद, अधिपत्य, हे अधिपत्य निर्माण होण्याची जी क्षमता आपल्यामध्ये येते ती क्षमता आज्ञाचक्र विकसित किंवा समृद्ध झाल्यानंतरच येते. इथे मी विकसित आणि समृद्ध असा शब्द वापरला आहे, जागृत हा शब्द वापरला नाही. कारण जेव्हा आज्ञाचक्राची जागृती होते त्यावेळेस आपण तपस्लोकामध्ये म्हणजे तपस्वी साधनेमध्ये आपण जास्त कलले जातो, तिकडे आपला ओढा जास्त वाढतो. आपली अवस्था ही साधू संन्याशाप्रमाणे ही विदेही अवस्थेकडे जाण्याचा आपली सुरुवात झालेली असते. आता या अवस्थेमध्ये आपण करत असलेलं जे कार्य आहे किंवा मी म्हटलं की आपल्याला एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेलं कौशल्य, हे कौशल्य जेव्हा निर्माण होतं त्यावेळेस सामान्यपणे आपल्याला समाजामध्ये वावरत असताना आपल्याकडे असलेल्या गुणांची कदर होणं आणि आपल्या गुणांना प्रतिष्ठा प्राप्त होणं, ही जी अवस्था आहे ही अवस्था आपल्याला ह्या आज्ञाचक्राच्या विकसनामुळे होत असते. मणिपूर चक्रामध्ये जसं आपल्याला काव्यनिर्मिती आणि निर्मिती अवस्था, नवनिर्माणाकडे आपण जेव्हा जात असतो, त्याचप्रमाणे याचं अधिकार आणि अधिपत्य प्राप्त होणं, एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या फील्डमध्ये आपण अधिकारावरती जाणं, आपल्याला 4 लोकांकडून तो मान सन्मान प्राप्त होणं, हे आपल्याला आज्ञाचक्रामुळे प्राप्त होत असतं. आज्ञाचक्राची जी स्थान आहे धिरांध्री म्हणजे 2 भुवयांच्या मध्यभागी, हे जागृत राहावं म्हणून आपल्याकडे धिरांध्रीला, या आज्ञाचक्राला गंध लावण्याची पद्धत आहे. आणि ज्यावेळेस हा विरक्त भाव आपल्यामध्ये निर्माण होतो, याच्यामध्ये मी एक उल्लेख केला की तपस्लोक यामध्ये जागृत होत असतो. म्हणजे साधू संन्याशाप्रमाणे विरक्ती आपल्यामध्ये येत असते. विरक्ती ही जर तुम्हाला साधनेनं आली तर ती योग्य पद्धतीने वैराग्य प्राप्त करून देणारी असते. परंतु यामध्ये जर या विरक्तीमध्ये जर तुम्हाला उद्विग्नता जर तुमची असेल तर ही उद्विग्नता तुम्हाला योग्य विरक्तीकडे किंवा वैराग्याकडे नेत नाही. भरकटलेल्या अवस्थेमध्ये आपण असतो. म्हणजे आपल्याला अनुभूती एक शून्यातली अनुभूती तर आपल्याला येत असते, परंतु ही शून्य अनुभूती येत असताना देखील आपला या जगाशी आपलं नातं हे तुटलेलं असतं. परंतु साधू संन्याशांचं या जगाशी नातं आणि या परमात्म्याशी, अशा दोघांशीही, दोन्ही अवस्थांशी म्हणजे लोक आणि परलोक या दोघांच्याही मध्यभागी हा संन्याशी असतो, हा विरक्त भाव असतो, हे वैराग्य असतं. आणि हे वैराग्य शुद्ध स्वरूपाचं असेल तेव्हाच त्याला भगवंत आणि परमेश्वराची प्राप्ती होत असते. त्यामुळे याचा जो तपस्लोक आहे, या आधीच्या चक्रांचा आपण जेव्हा विचार केला, चर्चा केली, त्यावेळेस आपण मुद्देसूदपणे याचा अर्थ कसा आहे, याचे लोक काय आहेत, याचं बीजमंत्र कोणते आहे, याचे रंग कसे आहेत, अगदी मुद्देसूदपणे घेतलं. परंतु आज्ञाचक्र हे एक समग्र आहे. याच्यावरती कुठलाही मुद्दा
हा एकटा इथे येत नाही. एकमेकांमध्ये गुंफण असलेले हे सगळे मुद्दे येतात. कारण आपलं सर्व शरीर एका ठिकाणी, जिथे सहस्त्रदलाकडे जाण्याच्या आधी ज्या ठिकाणी आपलं शरीर केंद्रित होतं, डोळ्यासमोर आकृती आणा. पद्मासनामध्ये आपण बसलेलो आहोत आणि आपल्या पद्मासन म्हणजे दोन्ही गुडघ्यांपासून जे एक त्रिकोण तयार होईल, गुडघ्यांपासून आपल्या भूमध्यापर्यंत म्हणजे आज्ञाचक्रापर्यंत जो त्रिकोण तयार होईल, हा एकाग्रतेचा त्रिकोण आहे. हा त्रिकोण तुम्हाला तुमच्या सुप्त चक्र आणि सहस्त्रदलाकडे नेण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाचे निर्णय घेणं, महत्त्वाची कार्यपद्धती साधणं, यासाठी हे आज्ञाचक्र जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे. आयुष्यामध्ये आपण आत्ता फक्त साधनेच्या दृष्टीनं जेव्हा विचार करतो त्यावेळेस यामध्ये साधुत्व जास्त दिसतं. याच्या आधीच्या चक्रांमध्ये आपण जेव्हा याचा साधनेच्या दृष्टीनं विचार करत असतानाही आपलं नित्यकर्म, आपल्या सवयी, आवडी निवडी या सर्व गोष्टी यामध्ये दिसत होत्या. परंतु आज्ञाचक्र एक असं चक्र आहे की यामध्ये या दोनही लोकांचा समन्वय साधला गेलेला आहे. म्हणजे ज्याला आपण प्रॅक्टिकल माइंड म्हणूया आणि स्पिरिच्युअल माइंड म्हणूया, या दोनही वृत्तीचा, या दोनही संकल्पनांचा जो मध्य आहे तो मध्य आपल्याला आज्ञाचक्रामध्ये पाहायला मिळतो. या आज्ञाचक्राला फक्त दलं आहेत, 2 दलं आहेत. आणि या आज्ञाचक्राच्या 2 दलांचा जो मंत्र आहे, उच्चार आहे, हा हम आणि क्षम. हम आणि क्षम. हा हम आणि क्षम हे जे 2 उच्चार आहेत, हे 2 उच्चार तुम्हाला उत्तम पद्धतीनं तुमच्या साधनेमध्ये नित्यनियमानं सातत्य राखण्यासाठी मदत करणारे असतात. बीजाचा रंग सोनेरी आहे. तत्व हे महातत्व आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. याचं तत्व हे महातत्व आहे, म्हणजे मानसतत्व. 2 प्रकारच्या मनाच्या अवस्था आहेत. एक मनाची अवस्था आहे ती ह्या जडमूड देहाशी निगडीत आहे, आणि दुसरी जी अवस्था आहे ही अवस्था ही आपल्या भगवंताशी, परमेश्वराशी निगडीत आहे. आणि आपण ह्या मानसतत्वाशी जेव्हा आपण एकरूप होतो त्यावेळेस आम्ही पराय पश्यंती या 2 स्थितीला आपण जात असतो. भगवंताची प्रचिती होणं, दृष्टांत होणं, चांगले विचार सुचणं, चांगल्या लोकांबरोबर सत्संग घडणं, ह्याचा जो प्रमुख पाया आहे, हा प्रमुख पाया हा आज्ञाचक्राचा आहे. हे जे मानसतत्व आहे, हे मानसतत्व हे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस या दोनही मनांना, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड या दोनही मनांना हे संतुलित करण्याचं कार्य करत असतं. ध्यानध्रीमध्ये असलेला हे आज्ञाचक्र हे तुम्हाला एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये अतीव ताकद निर्माण करणारं असतं. ज्या मंडळींकडे अशा काही स्पिरिच्युअल एनर्जीज असतात, काही आध्यात्मिक शक्ती ज्या व्यक्तींकडे असतात, ह्या व्यक्तींचं हे आज्ञाचक्र प्रचंड प्रबळ असतं. एखादी प्रबळ इच्छाशक्तीनं, मग यामध्ये एखादा मोठा कारखानदार असेल किंवा एखादा मोठा उद्योजक असेल, की अगदी साध्या परिस्थितीतून त्यांनी मोठं एखादं त्याचं साम्राज्य, त्याचं एम्पायर उभं केलेलं असेल, असा जो एखादा उद्योजक असतो, असा उद्योजक देखील या ठिकाणी हा आज्ञाचक्र जागृत झालेला असू शकतो. कारण त्याकडे दृष्टिकोन आहे, त्याकडे विचारांची गती आहे, त्याकडे स्थिरता आहे, त्या व्यक्तीकडे महत्त्वाची असलेली निर्णय क्षमता आहे आणि एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये अधिकार, अधिपत्य गाजवण्याची त्यामध्ये असलेली इच्छा आहे. हे अतिशय महत्त्वाचा आज्ञाचक्राशी निगडीत या गोष्टी आहेत. आपल्या शरीरामध्ये घेतलेला आपण हा दीर्घ श्वास, जो आपण दीर्घ श्वास घेतो, हा जेव्हा दीर्घ श्वास आपल्या मूलाधार चक्रापर्यंत, सामान्यपणे जेव्हा आपण रोज ही साधना करत असतो, हा श्वास आपण घेतो, तो मूलाधार चक्रापर्यंतच जातच नाही, तिथून परत उलटा फिरणार कधी तो. त्यामुळं यासाठी नित्यनियमाने ही साधना आणि याची उपासना, याचा सराव करत राहिलं पाहिजे. बीपीचं जे मशीन असतं, बीपी तपासण्याचं जे मशीन असतं, त्या मशीनवरती मध्ये जो त्याच्या मीटरमध्ये जो पारा असतो, पाऱ्याची गोळी असते, ती जेव्हा आपण हवेनं दाबतो, ती हवेनं दाबल्यानंतर ती गोळी वरवर सरकत येते. म्हणजे त्याच्या बुडाला, त्याच्या मूलाधार चक्रापर्यंत जेव्हा ती हवा, तो वायू पोचत नाही तोपर्यंत तो वर सरसर जात नाही. मग जसा जसा तो वर सरसर जाईल तशी तशी आपल्याला त्याची परिमाणं आणि त्याची अनुभूती यायला लागते. ही अनुभूती येण्यासाठी, आज्ञाचक्रापर्यंतची अनुभूती येण्यासाठी
विशुद्धी चक्रापर्यंतची लक्षणं वेगळी होती. आता आज्ञाचक्राची जी लक्षणं आहेत ही लक्षणं संपूर्णपणे मानसिक आधार, म्हणजे हा सबकॉन्शियस माइंडच्या पुढची, म्हणजे कॉन्शियस माइंडला सोडून जेव्हा सबकॉन्शियस माइंड येतं आणि त्याच्या पुढे एक स्पिरिच्युअल माइंड येतं. हे जे स्पिरिच्युअल माइंडपर्यंत आहे, म्हणजे सबकॉन्शियस माइंडच्या पुढे जो आपला प्रवास सुरू होतो, अलगदपणे, नकळतपणे, संथपणे जो आपला प्रवास सुरू होतो, तो आज्ञाचक्रामुळे सुरू होतो. आज्ञाचक्र हे याचा नाद जो आहे, हा वाहन जे आहे, म्हणजे आज्ञाचक्राचा जे आपण प्रत्येक चक्राचं एक वाहन बघितलं, तसं आज्ञाचक्राचं वाहन हे नाद आहे आणि अर्धमात्रा असं याला संबोधलेलं आहे. ही संकल्पना थोडक्यात आपण समजून घेऊयात. इतर ठिकाणी आपण पाहिलं, मेंढा आहे, मकर आहे, हरिण आहे, वेगवेगळी याच्यामध्ये अनाहत चक्राचं जसं हरिण आहे. मग अशा वेगवेगळ्या वाहनं प्रत्येक याला दाखवलेली आहेत, ती त्याची लक्षणं आहेत. परंतु आज्ञाचक्राचं जे वाहन आहे हा नाद आहे आणि हा अर्धमात्रेचा नाद आहे. हा अर्धमात्रा म्हणजे ओंकार जेव्हा आपण बघतो, ओंकार हा 3.5 मात्रामध्ये असतो आणि ती शेवटची जी मात्रा आहे, जी अर्धी मात्रा, त्या अर्ध्या मात्रेचा जो नाद आहे, तो नाद म्हणजे आज्ञाचक्राचं वाहन आहे. हा याचा असा गर्भितार्थ आहे. आज्ञाचक्रानं निर्माण होणारी आपल्या शरीरामध्ये जी स्पंदनं आहेत, ती स्पंदनं आपल्याला एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये, तुमच्या आवडीच्या कार्यक्षेत्रामध्ये एकाग्रता देणं आणि त्याचबरोबर त्या क्षेत्राचं अधिपत्य तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं. महत्त्वाकांक्षा पूर्ण करणं, महत्त्वाकांक्षेचा पाठपुरावा करणं आणि एखाद्या गोष्टीसाठी आपण जेव्हा पॅशनेट होतो, अगदी ध्येयासक्त होऊन जातो, अगदी त्याचा पाठपुरावा आपण करतो, त्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतात. आजच्या ह्या आज्ञाचक्राच्या चर्चेमध्ये हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जो नाद आहे, वीणा तंबोऱ्याचा जो एकसंथ ध्वनी आहे, जो एक नाद असतो, बासरीचा एकसंथ जो नाद आहे, हा नाद आपल्याला ह्या आज्ञाचक्रापर्यंत घेऊन जाणारा असतो. कारण यापुढे आपल्या प्रवासामध्ये आज्ञाचक्रानंतर सहस्त्रदल आहे, परंतु त्या सहस्त्रदलाच्या आधीही त्याचे 2 उपचक्र आहेत, ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. परंतु हे उपचक्र कशी आहेत, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि या इतर 6 चक्रांशी त्याचा संबंध कसा आहे, याची देखील आपल्याला त्यामध्ये माहिती पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं ह्या आज्ञाचक्राशी निगडीत आपलं कार्य असणार आहे. आज्ञाचक्राचे जे मूळ बीज उच्चार आहे, हम आणि क्षम, हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यावरती परिणाम करणारे असतात, यावर ताबा मिळवणारे असतात. आपले जे पंचेंद्रिय आहेत, जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत, ह्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचा ताबा जेव्हा आज्ञाचक्राकडे जातो, त्यावेळेस आपल्या कृतीमधून आपण योग्य पद्धतीनं कार्य करू शकतो. अतिशय साध्या पद्धतीनं, कुठलीही क्लिष्टता नसलेलं असं हे आज्ञाचक्र आहे समजून घेण्यासाठी. परंतु ह्या आज्ञाचक्रापर्यंत आपला प्राणवायू पोचण्यासाठी मात्र आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात. हा परिश्रम अतिशय साधा आहे. दीर्घ श्वास घेणं आणि त्या दीर्घ श्वासाचा वर सरकत जाणारा, ऊर्ध्वगतीनं जाणारा जो प्रवास आहे, हा प्रवास म्हणजे कुंडलिनी जागृती चक्र साधना आहे. ह्या कुंडलिनी जागृती आणि ह्या चक्र साधनेचा आपल्याला जेव्हा विचार करायचा आहे, त्यावेळेस आपल्याला ह्या आज्ञाचक्रापर्यंत जेव्हा आपली ही ज्ञानसर्पिणी येते, ही ज्ञानसर्पिणी आपल्याला जेव्हा या आज्ञाचक्राला भेदून पुढे जाते, त्यावेळेस ब्रह्मांडाचं ज्ञान कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची जर अडचण निर्माण झाली असेल, त्यातनं कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही प्रसंगामध्ये मार्ग काढण्याची एक विवेकी बौद्धिक क्षमता आपल्यामध्ये प्राप्त झालेली असते. शरीरावरती, अवयवांवरती, अंतरअवयवांवरती, त्याच्या अंतरअवयवांची स्पंदनं वाढवण्यासाठी, त्याची आतून ताकद वाढवण्यासाठी हे आपलं शरीर आतून तयार करत असतं. आणि ह्या आज्ञाचक्रापासून पुढचा हा शरीराचा विसर पाडून, ह्या सुदृढ झालेल्या आंतरिक अवयवांचा, शरीराचा विसर पाडून त्या कुंडलिनी जागृतीकडे किंवा त्या उन्मनी स्थितीकडे जाण्याचा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाची आपली सुरुवात होत असते. अतिशय सूक्ष्म, अतिशय साध्या पद्धतीनं ह्या आज्ञाचक्राचं विश्लेषण वेदामध्ये किंवा आपल्या साधनाक्रमामध्ये दिलेलं आहे.
आज्ञाचक्र हे तुमच्या शरीरावरती जो परिणाम करतो तो शरीरावरचा परिणाम हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज्ञाचक्राचं जे तपस्लोक इथं उल्लेख केला होता, तपस्लोक आहे. आपण प्रत्येकाचं बघितलं, कोणाचं भूलोक आहे, कोणाचं भुवरलोक आहे, कोणाचं जनलोक आहे, ह्युमन प्लॅनेट. तसं याचं तपस्लोक आहे. तपस्वी लोक जिथे असतात अशा तपस्वी विचारांच्या बैठकीमध्ये आपण त्यावेळेस जातो, असा याचा अर्थ आहे. त्यामुळे हा आज्ञाचक्राशी निगडीत जो काय आपला अभ्यास आहे किंवा आज्ञाचक्राशी निगडीत जो काय आपला विचार आहे हा शांत स्थिर मनानं आपण पूर्ण करत जाणं गरजेचं आहे. यामध्ये निर्माण होणारं किंवा याचं वाहनच जेव्हा नाद आहे काय, अशा या वायुवेगावरती याचं वाहन आहे आज्ञाचक्राचं. एकदा हा वायू सिद्ध झाला, एकदा ही अर्धमात्रा सिद्ध झाली ओंकाराची, की तुम्हाला उत्तम स्थिरता स्थिती प्राप्त होऊ शकते.